सुहाना 11 आणि अर्जुन 11 6वी मॅच बघा. दुसरी मॅच स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 विरुद्ध सुहाना 11 यानंतरची मॅच आहे बघा. सुरेंद्र दादा 11 वीरेंद्र येत आहेत. शंतनू पाटील येतात पहिले षटक घेऊन. लक्षात घ्या मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट पाहिले जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. कंपल्सरी चेसिंग नाहीये. पहिलीच मॅच बघा. कव्या 11 विरुद्ध जिज्ञा 11. शिवाजी पाटील यांच्या कन्याच्या नावाने संघ सातत्याने खेळत असतो कव्या आणि जिज्ञा. पहिला चेंडू आपण म्हणतो जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 9:46 पहिला चेंडू लो फुल टॉस होता आणि त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळत आहेत राकेशच्या खात्यामध्ये. राकेश आणि मनीष ही सलामी जोडी आपण पाहतोय. आणि शंतनू पाटील बघा पंचांनाही विनंती असेल. 9:46 पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटं असतील. इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालंय का. मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि टायगर प्रीमियर लीग मधला पहिला चौकार राकेश पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूची 2, दुसऱ्या चेंडूची चौकार. सुरुवात चांगली केली आहे. 6 धावा धापल करते आपण पाहतोय कव्या 11 प्रथम बॅटिंग करत असताना. काल दीपेश गीत आपण पाहतोय टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर. त्यांचाही वाढदिवस होता आणि कव्या आणि जिज्ञा यांनी त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता. पंच वाईट खून करतायत. 1+1 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकले. सागर पाटील आमच्या सोबत आहे. स्कोररच्या भूमिकेत धावा झाल्यात 8. 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या शंतनूने. भरपूर दिवसांतर ते कदाचित गोलंदाजी करतायत. नाही पायचीत नाहीये लक्षात घ्या. त्यामुळे अपील करू नका प्लीज. नाही आधीच सूचना सूर्याजी पाटील यांनी आम्हाला दिल्या होत्या. फलंदाज पायचीत बाद नसेल लक्षात घ्या. त्यामुळे अपील करू नका. तुम्ही फलंदाला क्लीन बोल्ड करा, कॅच आउट करा आणि तर रनआउट करा. नाही प्रथमेश बाळू पाटील यांनी सुद्धा एनर्जी भरपूर दाखवली सकाळच्या सत्रात. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. 8 धावा धापलकोती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू मध्ये 8 धावा. पहिले 2 बॉल मध्ये 8 आले होते. संतोष पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत टायगर प्रीमियर लीग मध्ये. आणि राकेश पाटील सुद्धा आलेत. काय कमबॅक केलाय बघा. पहिल्या 2 बॉलवरती 8 आले होते आणि नंतरच्या 3 बॉलवरती एकही रन्स आली नाहीये ती कव्या 11ला. महाराज यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा केला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. कव्या 11 विरुद्ध जिज्ञा 11. एक रन्स इथे वेगाने पूर्ण केले. बघा ना खेळाडू किती आहेत बाळू पाटील. त्यामुळे तुम्हाला गॅप मध्ये खेळावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. 9 धावा. यश आमच्या सोबत आहेत. काल त्यांनी गोलंदाजी चांगली केली. आगासन होळी धमाका. दीपेश आपण पाहिलं तर मुंडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली आणि supersport.in च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. भूमी पाटील आपण या व्यासपीठावरती सुधाकर वाडी आपण आपल्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करा. 9 वाजून प्रेम बघा 46 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. या सूचना आम्ही सातत्याने का देतोय. 20 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची. 5 मिनिटं लागलेत एका षटकाला शंतनू. त्यामुळे थोडीशी घाई करा. मनीषकडनं 4 चेंडू डॉट गेलेत. कव्या 11 संघ आपण पाहिलं तर स्ट्रॉंग संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. मात्र बघायचंय 90 धावा आल्यात आणि त्यांना फाईट करतोय जिज्ञा 11. मात्र लक्षात घ्या प्रत्येक टीम प्रत्येकाने कॅप्टन बनू नका कारण की आपल्याला वेळेला महत्व आहे.
पुढची मॅच स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 विरुद्ध सुहाना 11 मध्ये मॅच होईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. या पुढची मॅच सुहाना 11 विरुद्ध स्वर्गीय सुरेंद्र दादा प्रतिष्ठान. नाही, पहिलीच ओव्हर झाली दादा, पहिलीच मॅच आणि पहिलं षटक संपले. 9 धावा दिलेले आहेत शंतनूने. भावेश येत आहेत. चला थोडंसं फास्ट भावेश. 6 मिनिटं झाली आहेत, घाई करा. तुम्हालाही माहिती आहे आपल्याला मॅचेस किती खेळायचे आहेत, त्यामुळे प्रत्येक खेळाडूने सहकार्य करा, सांगण्याची गरज नाहीये. भावेश पंढरपूरच्या आहे, तुम्ही बघू शकाल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथे फटका चांगल्या बद्दल क्षेत्र डीप मध्ये आहेत. शंतनू पाटील आहे तिथे, त्यामुळे एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. 10 धावा. अविशा कुठे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अविशा, अविशा पाटील. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 10 वरती. 4 षटकांची मॅच. तुम्हाला कमीत कमी 40-45 हे टार्गेट चांगलं असू शकतं या मॅच मध्ये. इथे फटका चांगला मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावा धापल कधी प्रथम बॅटिंग करत असताना कव्या 11 त्यांना फाईट करतोय तो. जिज्ञा 11 ने टॉस जिंकला होता. शंतनू पाटीलने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भावेशचा आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून भरपूर मोठी आहे. धावा 4 मिळतील. येतोय टायगर प्रीमियर लीग चौकार. कव्या 11 या टीम साठी शिवाजीदादा पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश षटक आता थोडस मागणं ठरत चाललंय की 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. इथेही फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. टायगर प्रीमियर लीग मधला पहिला षटकार राकेश पाटीलच्या बॅट मधून. झालेत. जितू पाटील बघा त्यांचे आगमन झालंय. जितू पाटील सुद्धा मला वाटतं इन ऍक्शन मध्ये आहेत. मी मगाशी सकाळीच उल्लेख केला ना, प्रत्येक खेळाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना संधी मिळते. पंच वाईटची घेऊन करतायत. भावेशच्या आता हातावरती नियंत्रण नाहीये. 25 धावा धापलकवरती लागले आहेत. सुरुवात चांगली केली आहे. जरी मनीषकडनं 4 चेंडू डॉट गेले असतील, मात्र राकेश थोडेसे आक्रमक दिसत आहेत या मॅच मध्ये. काव्या 11 टीम त्याने 5 चेंडूचा खेळ केला. 20 वरती बॅटिंग करतोय राकेश. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू व्यवस्थित बॅटचा संपर्क झाला नाहीये. टायगर प्रीमियर लीगचा पहिला चौकार कोणी मारला असेल? राकेश पाटीलने. पहिला षटकार कोणी मारला असेल? राकेश पाटीलने. पहिले सलग 3 चौकार कोणी मारले असतील? तर राकेश पाटीलनेच. पंचवीस धावा. IPL पेक्षा जास्त मजा बळू टायगर प्रीमियर लीग मध्ये. जरी IPL सुरू असेल, षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12.50च्या सरासरीने 25 धावा धापल कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना काव्या 11 संघाच्या टॉससाठी उपस्थित राहायचे स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 आणि सुहाना 11. टायगर चषक मध्ये सुद्धा तुम्ही स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 वाकलन संघ सातत्याने प्रत्येक वर्षी या नावाने संघ वाकलन संघ सुरेंद्र दादाच्या नावाने खेळत असतो. याही वर्षी खूप चांगला खेळ त्यांचा राहिला होता. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता टायगर चषक मध्ये. 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. चॅम्पियन वडोली बी संघ होता आणि फायनल मॅच जबरदस्त झाली होती. 25 धावा झाल्यात. 30 षटक घेऊन गोलंदाज सौरभ येत आहेत.
चला थोडंसं फास्ट खेळा फक्त. सौरभ आलेत गोलंदाजी करण्यासाठी. टायगर प्रीमियर लीग हे चित्र भाऊबंडले कुठेच पाहायला मिळत नाही. प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग स्पर्धा होत असेल मध्ये इतके खेळाडू, प्रत्येक खेळाडू वेळेवर उपस्थित राहतो हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं. पडद्यावरती पाय कोणी ठेवू नका प्लीज. पडद्याच्या बाहेर तुम्ही बसा बिंदास. आपली स्पर्धा आहे. इथे फटका चांगला आहे. मिड ऑफच्या वरून खेळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नव्हते. रनआउटचा धोका आहे आणि फलंदाज रनआउट. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाव घेताना फलंदाज बाद. आलेत बॅटिंग करण्यासाठी. 27 मनीषने 6 चेंडूचा खेळ केला. 3 धावा केल्या. सत्तावीस धावा झाल्यात. पहिली विकेट गमावली. विकेटलाही महत्व आहे लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग कराल मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉस. पुढची मॅच स्वर्गीय सुरेंद्र दादा आणि त्यांच्या विरोधात सुहाना 11. चांगली मॅच होईल. 4 षटकांची ती मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सुहाना 11चे कॅप्टन आणि स्वर्गीय सुरेंद्र दादा 11चे कॅप्टन उपस्थित राहायचे. फटका चांगला आहे. आता पंचांचा इशारा काय येतोय. झेल ड्रॉप झालाय. धावा 6 मिळाले. षटकार. केले ते राकेशच्या बॅटिंग मध्ये आजही 30 धार पाहायला मिळते, जी सुरुवातीला तुम्ही पाहिली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आजही तशीच बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. षटकार आलाय. धावा झाल्या 33. तिसरं षटक सौरभ. इथे झेलची शक्यता होती मात्र 1 रन्स रोखू शकत नाहीये. झेल थोडासा कठीण होता. आता कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतात. अर्जुन 11 संघ आपण पाहिला. डॉक्टर संदीप पावशे सामंत संघ तुम्हाला आणि स्वतः ते इनॅक्शन मध्ये. अर्जुन 11 संघ आपण सातत्याने आपण पाहतात. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग असेल, डोंबिवली प्रीमियर लीग असेल, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अर्जुन 11 डायगर या नावाने संघ डॉक्टर संदीप पावशे उतरवत असतात आणि मेंथॉलचं काम मात्र दीपेश करत असतात. 34 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. बॅकफुटला गेले. झेल ड्रॉप झालाय शॉर्ट कव्हरला. प्रयत्न चांगले होते. ओव्हर थ्रो मिळतील का नाही. झेल ड्रॉप झाला. हीच मजा आहे टायगर प्रीमियर लीग. पॉइंट्सच्या बाजूलाच कव्हर्स, बाजूलाच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर. तर झेल फारसा कठीण नव्हता. मात्र प्रत्येक खेळाडू वर्षातनं 2च दिवस खेळतात. 2 to go. हे षटक संपल्यानंतर पाणी पाठवायचे. ओके ओके. धावा 35 झाल्यात. हे षटक संपल्यानंतर पाणी घेऊन जा मैदानात. नाही नक्कीच हवं असेल तर तुम्ही मागणी करू शकता. इथे झेल मला वाटतं ड्रॉप झालाय कारण 1 रन्स मिळाले. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा आला त्यामुळे राकेशला अजून एक जीवदान मिळालंय. सागर पाटील आमच्या सोबत. ऍक्शन रिप्ले बघूया आपण. नक्कीच बॅटची कडा होती. झेल थोडासा कठीण होता, थोडासा खाली होता. 1 रन्स मिळाले. धावा झाले 36. धावा. थोडेसे शफल झाले. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती काव्या 11 संघाची 36. 12.00 च्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग केली. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
36 धावा झालेल्या आहेत. अत्यावश्यक तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही नक्कीच मागणी करू शकता. 36 धावा झाल्यात काव्या 11 संघाच्या आणि त्यांना फाईट करतोय तो जिन्या 11. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाण्याची मागणी केली बघा, पाणी घेऊन जायचं मैदानात. आयोजन समितीला विनंती असेल आपण पाणी घेऊन जा. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बाळू पाटील काहीतरी चर्चा करतायत माणिक पाटील साहेबांसोबत. कदाचित टायगर प्रीमियर लीग बद्दलही चर्चा असू शकते. 2 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. आज होळी आणि उद्या धुलीवंदन. साहिल पावशे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचं षटक घेऊन आलेत साहिल पावशे. बघायचं आहे चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतोय बाळू साहिल पावशे यांच्या. असे खेळाडू असणं गरजेचे आहेत. हार जीत क्रिकेटचा एक भाग असतो. मात्र तुमच्या चेहऱ्यावरती साहिल पावशे यांनी जर मेडन षटक फेकलं तर सागर पाटील यांच्याकडनं एक छोटीशी पार्टी त्यांना संध्याकाळी दिली जाईल. जे हवंय ते. पहिला चेंडू रिवर्स. आज झेल ड्रॉप होत आहेत. पहिल्याच दिवशी थोडस कॅचेस सुटत आहेत. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल आणि त्याचा वापर केलाय शिवाजी पाटील यांनी. आता चेक करूया आपण हाईट फॅक्टर. नाही, एक रिव्ह्यू तुमच्याकडे प्रत्येक इनिंगला असेल, लक्षात घ्या. बिमर आणि रनआउट साठी मात्र तो लगेच घ्यायचा तुम्हाला 15 सेकंदाच्या आत. आणि रिव्ह्यू फक्त सुशील पाटील चेक करतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही, लक्षात घ्या. टायगर प्रीमियर लीग 2024 पहिलीच मॅच काव्या 11 विरुद्ध जिज्ञा 11. फेअर डिलिव्हरी, योग्य डिसिजन आहे पंचांचा. थोडेसे पाय बेंड झाला चाबळ तर थोडेसे राकेश थोडेसे वाकले सुद्धा होते. पाय थोडंसं त्यांचा मोल्ड झाला होता. हे सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. हाईट फॅक्टर काय असतं. एक रन्स इथे मिळाले. धावसंख्या 37. 37 धावा झाले. टॉससाठी उपस्थित राहायचे स्वर्गीय सुरेंद्र दादा आणि सुहाना 11. चला, कॅप्टन उपस्थित आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बघा साहिल पावशेच्या माध्यमातून. शिवाजी पाटील यांना थोडंसं शांत ठेवलंय. 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एकच 2 चेंडू झालेत. शिवाजी पाटील यांनी 3 चेंडूचा खेळ केलेला आहे. साहिल फुल टॉस आहे. आता पंचांनी चेंडू नो बॉल घोषित केलाय. धावा किती मिळाले? चौकार आहे की षटकार आहे चेक केलं जाईल. प्रेम, चौकार आहे की षटकार? चौकार आहे. राईट. फिल्डिंग करणारी टीमने रिव्ह्यू घेतलाय. ठीक आहे, हरकत नाही, आम्ही चेक करतो. रिव्ह्यू आहे ना तुमच्याकडे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. मध्ये एका इनिंगला एकच रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. चौकार तर गेलेला आहे. आता बघायचं आहे नो बॉल आहे की नाही हे चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेस. फिल्डिंग करणारी टीम जिज्ञा 11चा रिव्ह्यू सक्सेस झालेला, त्यामुळे रिव्ह्यू त्यांचा बॅलन्स असेल. नो बॉल नाहीये. धावा फक्त 4 मिळतील.
धावसंख्या 41. प्रथम बॅटिंग करत असताना काव्या 11ची धावसंख्या 41. काल दीपेश गीत यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. काव्या आणि जिज्ञा खासरी खरं तर पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून नेहमीच एक परिवारचा सदस्य म्हणून दीपेशला प्रेम मिळत असतं. जरी ते गीत दीपेश गीत असतील मात्र पाटीलच आम्ही त्यांना समजतो. नेमकं इतकं प्रेम त्यांना डायगर ग्रामस्थ असतील आणि प्रत्येक ज्यावेळी आम्ही स्टेटसवरती पाहिलं प्रत्येक डायगर गावातील व्यक्तीने त्याच्यासाठी केक घेऊन आले. रात्री 12 नंतरच त्याचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. म्हणजे डायगरचं सदस्य म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं. 1 रन्स इथे ॲड झाली आहे. धावसंख्या 42. ज्यावेळी तुम्ही चांगलं वागता त्यावेळीच तुम्हाला प्रेम मिळतं. पैसा महत्त्वाचा नाही आहे तर तुमची वागणूक कशा प्रकारे असते हे खूप महत्त्वाचं असतं. आणि दीपेश गीत नेहमीच खूप चांगल्या प्रेमळ स्वभावाचे आहेत. सर्वांशी ते नाही गावाळे आहेतच मात्र खूप सारं प्रेम मी सांगितलं. इथे फटका चांगला आहे. धावा किती मिळतात बघायचंय. पंचांचा इशारा येतोय चौकार. धावा विकेट एकच गमावली त्यामुळे विकेट टॉसलाही महत्व आहे. बाळू पाटील टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. चला बाळू पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण जोडलं जायचंय. स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 विरुद्ध सुहाना 11. इथे बघायचंय पंचांचा इशारा आलाय. राकेशच्या बॅट मधून आलाय षटकार. शेवट गोड केलाय राकेशने. काय बॅटिंग केली आहे. 13 चेंडू मध्ये 39 धावा केल्या. राकेशसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. आणि काव्या 11ची धावसंख्या आहे ती 52. चला पुढील 2 संघ नितीन का नाही संतोष पाटील यांच्या शुभसे टॉस करूया असं माहिती मिळाली. या संतोष पाटील आपल्या शुभसे टॉस करायचे. 4 ओव्हर मॅच. सुरेंद्र दादा तर दुसऱ्या बाजूला सुहाना 11. संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक रिव्ह्यू असणार तुम्हाला हाईट फॅक्टरसाठी. प्रथमतः दोन्ही संघाच्या संघ नायकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. टॉस करायचा आहे. एका बाजूला दिनेश आहे तर दुसऱ्या बाजूला आपण मंदारला पाहू शकता. टॉस करायचा आहे. छापा टॉस जिंकलाय सुहाने 11 संघाने. दिनेश निर्णय का असणार आहे. नाही फिल्डिंग करणार आहेत आपण. स्पर्धा खेळल्या देखील आणि आज आपण बघितले तर डायगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही खेळताना दिसा. काय म्हणाला डायगर प्रीमियर लीग बद्दल. ही संकल्पना खूप छान आहे. एक गाव पूर्ण खेळायला येते इथे त्याच्यामुळे मजा येईल खेळायला. नाही सातत्याने तुम्ही रेग्युलर क्रिकेट देखील खेळता पण आजची ही गावची स्पर्धा खास करून होळी निमित्त ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. तुमच्या संपूर्ण खेळाडूंबद्दल आणि ग्रामस्थांबद्दल तुम्ही काय म्हणाल. ग्रामस्थांचा जेवढा कौतुक करावं तेवढा कमीच आहे पण गावाचा सपोर्ट आहे पूर्ण. तर धन्यवाद दिनेश हे होते. टॉस जिंकला आपण तर सुहाना 11 संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपण बघितले तर एक चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये सज्जित नितीन का. धन्यवाद. नाही बाळू पाटील टायगर प्रीमियर मध्ये जे खेळाडू खेळत आहेत आणि ते मॅचच्या वेळी जर उपस्थित नसतील तर त्यांचा विचार पुढच्या प्रीमियर लीग मध्ये केला जाईल. लक्षात घ्या. मग जो निर्णय घेईल ग्रामस्थ किंवा कमिटी तो तुम्हाला मान्यही करावा लागेल. त्यामुळे मॅचेस तुम्ही जर नावं दिलेत तर तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. लक्षात घ्या.
53 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जितना 11 संघाला. पुढच्या मॅच मध्ये सुहाना 11ने टॉस जिंकलेला, गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. नक्कीच बघा, टायगर प्रीमियर लीग म्हटल्यानंतर बघू खेळाडूंसाठी सर्व आमचे कॅमेरामॅन असतील, समालोचन कक्ष असेल, सर्वांसाठी एक मेजवानी असते. दरवर्षीप्रमाणे 2 दिवस खूप चांगली जेवणाची व्यवस्था सुद्धा केली जाते सर्व खेळाडूंसाठी असतील. पण धावा 52 बघा ना, 39 रन्स राकेशने केलेत. चला जिद्या 11 बॅट्समन पाठवा, चला बॅट्समन लवकर पाठवा प्लीज. जिद्या 11 टायगर प्रीमियर लीग 9वं पर्व तुम्ही पाहतायत. 9व्या पर्वात ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज आमच्या समेत बाळू पाटील, एक ज्येष्ठ समालोचक सागावचे, त्यानंतर प्रथमेश ठाकूर, नितिवली, कल्याण. सध्या खूप त्यांच्या नावाची चर्चा आहे. ज्यावेळी तुम्ही चांगलं समालोचन करता त्याचवेळी तुमच्या नावाची चर्चा असते. काम कोणतंही असो, ज्यावेळी तुम्ही चांगलं कराल त्यावेळी तुम्हाला मागणी असेल. चला फिल्डिंग लगेच लावा. कबा 11, जिन्ना 11 बॅट्समन पाठवा लवकर प्लीज, हरी अप. 53 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. एकच विकेट गमावली पहिल्या इनिंग मध्ये. सुनील दादा सुद्धा बघा इनॅक्शन मध्ये. चला सुनील दादा थोडीशी घाई करा, बॅट्समनला एक कॉल करा की आपण लवकर या. जुना चेंडू जमा करायचे, लक्षात घ्या प्रत्येक मॅच नंतर, ही महत्वाची सूचना आहे. नाही काळ बोलू आगासन ओळी धमाकामध्ये सुद्धा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू जुने मिळतच नव्हते. दीपेश मुंडे सातत्याने सूचना करत होते. फक्त तुम्ही पंचांकडे जुना चेंडू जमा करा. जिद्या 11 संघाची सलामी जोडी बघा, शंतनू पाटील आणि स्वप्नील, ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. टायगर प्रीमियर लीग 2024. आणि म्हणून टायगर ग्रामस्थांचं कौतुक यासाठी मी केलं की इतके खेळाडू या गावामध्ये आहेत, मात्र अनेक वर्षापासून टायगर एकच संघ आपण पाहतोय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच गावामध्ये 24 खेळाडू असले तरी 2 संघ असतात. इथे तर मला वाटतं 500 पेक्षा जास्त खेळाडू आहेत, मात्र संघ एकच आहे. तुम्ही चांगलं खेळा, तुम्हाला संधी मिळेल जय हनुमान टायगर टीम मध्ये. नाही टाइम मॅच करतोच आहे आम्ही. 10:14 आले. चला प्रेम पाटील, चला घाई करा. 10:14 झाली आहेत. 20 मिनिटात ही इनिंग कंप्लीट करायची आहे. मंगेश घाई करा प्लीज. नाही कॅप्टन एकानेच म्हणा प्लीज. नाही खेळाडू भरपूर आहेत बाळू, यासाठी उल्लेख काल केला ना आपण. काल टिनू बेडेकरला 8 की 9च खेळाडू बाळू, त्याला सांगितलं टायगर मध्ये जा. 15, 20, 25. नाही काही टीम मध्ये होते 12, काही टीम मध्ये 8, 9 होते. मग त्याला फिल्डिंगला 2 खेळाडू घ्यायला लागले. टायगर मध्ये तुम्हाला असं चित्र मिळणार नाहीयेत. प्रत्येक जागेवरती तुम्हाला खेळाडू दिसेल. गलीमध्ये क्षेत्ररक्षक, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. शिवाजी पाटील, पहिला चेंडू आपण पाहतोय मिडॉनच्या वरून खेळतात आणि त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. टायगर प्रीमियर लीग चौकार. पण धावा चेस करायच्या असतील जिद्या 11ला तर शंतनू पाटीलला शेवटपर्यंत मैदानात थांबावं लागेल. आणि तो जर थांबला तर 53 चेस होतील. बघायचे काय घडेल. शिवाजी पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे, मात्र धाव मिळणार नाहीये. मिडॉनला चांगली फिल्डिंग. सचिन तिथे होते, चांगली फिल्डिंग केली सचिनने. भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळते बघा. सुनील दादा सुद्धा इन ऍक्शन मध्ये. शॉर्ट मिड विकेटला शिवाजी पाटील. इथे काय करतायत काय फिल्डर, प्रयत्नच केले नाही बाळू पाटील. धावा 4 मिळतील चौकार.
चौकार आलाय, 2 चौकार आलेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. गजानन पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं टायगर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चौकार आलेत. पोलीस पाटील आहेत, साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू नाही, पायचीत बाद नाहीये. शिवाजी पाटील यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांनी अपील केलं नाहीये. पायचीत कोणताही फलंदाज टायगर प्रीमियर लीग मध्ये बाद होणार नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही रनआउट करा, तुम्ही कॅच आउट करा, तुम्ही क्लीन बोल्ड करा, मात्र पायचीत नाहीये. बॅटची कडाई लागली होती. इथे फटका चांगला आहे. शंतनू पाटील चा पॅटर्न स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. DPL 6R. धावांचा लक्ष असणारा जिंदा 11 ने सुद्धा सुरुवात चांगली केली आहे. 14 रन्स आतापर्यंत धावपळ लागले. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय फटका होता, काय नजाकत होती, सर्व काही पाहायला मिळाले या फटक्यामध्ये. हाही फटका चांगला आहे. हाही चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. शंतनू पाटीलच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा 6R. दिल्या 20, त्यामुळे आता चर्चेचा विषय झालाय, कारण की 53चं टार्गेट होतं पहिल्या षटकात. 20 आले तर 18 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. काय सुरुवात केली शंतनू पाटीलने. 2 षटकार 2 चौकार. छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हटलं जातं शंतनू पाटीलला. रबीन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा हे नाव चर्चेत राहिलेलं आहे शंतनू पाटील. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक ज्या स्पर्धेत मालिकावीर बाईक सुद्धा या खेळाडूने पटकावली होती. चला दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सचिन. सचिन येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. दर्शन पाटील बघा थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत दर्शन. संतोष पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. थोडीशी चर्चा करतायत जितू पाटील यांच्यासोबत. जितू पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. स्वर्गीय सुरेंद्रदादा 11 टायगर चषक नाईट स्पर्धेमध्ये रनरअप होता स्वर्गीय सुरेंद्रदादा 11 वाकलन. प्रत्येक वर्षी त्याच नावाने वाकलन संघ खेळतो. अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय. सचिन इथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली. प्रयत्न चांगले होते, खराब म्हणता येणार नाहीये, कारण हे सर्वच खेळाडू वारंवार बाळू क्रिकेट खेळत नाही. ज्याप्रमाणे बाळू पाटीलने मगाशी उल्लेख केला, वर्षातनं 2 दिवस काही खेळाडू खेळतात, त्यांच्याकडे फारशा अपेक्षा तुम्ही करू शकत नाहीयेत. 21 धावा झाल्या 17 चेंडूमध्ये, अजूनही 32 करायचे. शंतनू पाटील ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार 2 चौकार आले, त्याला सचिन थांबवेल का या षटकामध्ये हे पाहणं आता थोडंसं गरजेचं आहे. 17 चेंडू 32. रिव्हर्सच्या माध्यमातून शंतनू पाटीलच्या बॅटमधून फटका चांगला आहे. धावाही 4 मिळतील. येतोय DPL चौकार. राकेश पाटीलने धावा केल्या होत्या 39. दुसऱ्या इनिंग मध्ये शंतनू पाटील थोडेसे आक्रमक दिसत आहेत या मॅच मध्ये. इथे रन्स मिळणार नाहीये. अजूनही मॅच आपण जर नजर टाकली तर 28 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 28 धावा करायचे आहेत. अँडीचं आम्ही कौतुक करू. आमचे द्रोण कॅमेरामॅन
15 चेंडू 28. इथे फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा झालेत 31. 14 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. स्वर्गीय सुरेंद्र दादा 11चे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचंय. आपल्याला आपले खेळाडू बोलवतायत. शंतनू पाटीलने काय केलं इथे? आता मात्र मॅचला कलाटणी मिळेल का? इथून कमबॅक करेल का काव्या 11? 13 चेंडू 22. शंतनू पाटील बाद झाल्यानंतर काव्या 11 कमबॅक करेल का? तर या मॅच मध्ये 13 चेंडू 22 रन्स करायचे. अजूनही मॅच संपली नाहीये. इथूनही संधी आहे काव्या 11 कडे. पहिलीच मॅच टायगर प्रीमियर लीग मधली काव्या 11 विरुद्ध जिज्ञा 11. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना ड्रोन व्ह्यू तुमच्या आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळेल. घर बसल्या तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. चांगली फिल्डिंग आहे. मगाशीच उल्लेख केला ना, आता कमबॅक करू शकतो काव्या 11. 12 चेंडू मध्ये अजूनही 22 करायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 31 बनवले आहेत. 53चं टार्गेट आहे. 12 चेंडू मध्ये 22 अजूनही करायचे आहेत. आणि खेळाडू बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती भरपूर खेळाडू एकाच टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ड्रोन कॅमेरामॅन GTC चे अँडी यांच्या माध्यमातून खूप चांगले क्षणचित्र टिपले जात आहेत. वेळ घेऊ नका. शिवाजी पाटील थोडस चार्जअप करा आपल्या टीमला. वेळ महत्वाची आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही, लक्षात घ्या. 12-22. बघा धनाजी पाटील उर्फ बादशाह इन ऍक्शन मध्ये. सागर पाटील बोलवत आहे धनाजी पाटील आपल्याला. क्या बात आहे. बघा बादशाह इन ऍक्शन मध्ये. ओ हो क्या बात आहे. नाही होळी धुलीवंदन टायगर चषक सुद्धा अक्षरशः गाजवला होता. बक्षिसांचा वर्षाव त्यांनी केलं होतं आमच्यावरती. जगदीश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून हे व्ह्यू तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय लाईव्ह टेलिकास्ट आहे. GTC क्लिअरिटी विथ क्वालिटी. सुशील पाटील त्यांची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामॅन यश ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. परेशला तुम्ही बघू शकाल आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत. त्यानंतर जागृतला बघू शकाल आणि जयेश पाटील, जयेश कुडारकर माफ करा. 12 चेंडू 22. चला स्पीडअप करा. बारा चेंडू 22 आणि सर्वच खेळाडू बघू शकाल मैदानाच्या 38 सर्कल मध्ये बघू शकाल किती खेळाडू दिसतात आपल्याला. तिथून तुम्हाला गॅप शोधणं ही खूप कठीण असतं. म्हणजे चांगला खेळाडू गॅप काढू शकतो. प्रयत्न करायला हरकत नसते. कितीही खेळाडू असू द्या गॅप काढू शकता तुम्ही. चला फास्ट हरी अप. शिवाजी पाटील थोडीशी घाई करा. बघा नकुल पाटील दरवर्षी टायगर चषक मध्ये मालिका वीरची बाईक, यावर्षी ती बाईक ऋतिकला मिळाली. शेवटच्या क्षणी टॉस झालेला आहे. सुवाना 11ने टॉस जिंकलेला आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. चला घाई करा. धनाजी पाटील उर्फ बादशाह सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. नो बॉल आहे.
त्यामुळे येणारा चेंडू फ्रीट असेल. मग स्वप्नीलने काय केलं, नो बॉल होतं तर सोडून का दिला चेंडू. गोलंदाज आपण पाहिलं तर जगदीश, जुने गोलंदाज आहेत टायगर संघाचे. धावा 32 झालेत, 12 चेंडूमध्ये 21 करायचे आहेत. मग अशीच मी उल्लेख केला लालांपासून तर नाही, रिव्ह्यूचा टाइम आउट झालेला आहे आता. नाही रिव्ह्यू, प्रेम त्यांना सूचना करा, रिव्ह्यू कधीही मिळत नाही. 15 सेकंद, फक्त 15 सेकंद. नमन जिशा आणि माऊली 11ची चौथी मॅच आहे, लक्षात घ्या. दुसरी मॅच सुरेंद्रदादा विरुद्ध सुहाना 11, तिसरी मॅच कॅफे नगर विरुद्ध ओमकारेश्वर आणि चौथी मॅच माऊली 11 विरुद्ध नमन जिशा 11, पाचवी मॅच काव्या 11 विरुद्ध हविषा 11. आणि पुढच्या मॅचेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पुन्हा. चला 11 चेंडू 21, 12 चेंडू 21. थोडस फास्ट घ्या प्लीज. बघायचंय जगदीश कमबॅक करेल का. फुल टॉस आणि त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. फुल टॉस वरती फुल टोल उसूल केलाय फलंदाज स्वप्नीलने. षटकार भास्कर पाटील तिथे आहेत, श्याम पाटील सुद्धा तिथे आहेत, बली आंबेकर सुद्धा तिथे आहेत. त्यांना बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. अनंत पाटील असतील आणि शशी पाटील यांना बघू शकाल, हँडसम बॉय. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. 11 चेंडू 15 धावा. जगदीश करतायत काय, व्हाईट बॉल. 11 चेंडू 14 धावांची गरज. 11 चेंडू 14 धावा. हे सर्वच आमचे आचार्य बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती. कीर्ती खुटारकर यांना तुम्ही बघू शकाल, बाबू माळी यांना तुम्ही बघू शकाल. आणि बघा शशी पाटील यांच्या चेहऱ्यावरती नेहमी आनंद असतो. ते कार्य सुद्धा खूप चांगलं करतात. इथे चांगला चेंडू आहे, इथे चांगला चेंडू आहे. भावेश बघतायत 9 सेकंड की चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झाला. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. नक्कीच वाईट यॉर्कर, योग्य बॉल जगदीशचा. 10 चेंडू 14 करायचे अजून एक. मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉस. लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचं कंपल्सरी चेसिंग नाहीये. डावखुळा त्याचे गोलंदाज जगदीश कमबॅक करतील का. नाही, फिल्डर भरपूर आहे 38 सर्कलमध्ये, त्यामुळे 1 रन्स मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. 9 चेंडू 13 धावांची गरज. धावा 40 झाले. सागर पाटील आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. अर्जुन 11 मध्ये तुम्ही त्यांना इन ऍक्शन मध्ये बघू शकाल. मध्ये ती मॅच मला वाटतं 6वी मॅच आहे, त्यामुळे थोडंसं वेट करावं लागेल अर्जुन 11 या टीमला. आणि सुहाना 11 सोबत त्यांना मॅच खेळायची, त्यामुळे त्यांना सुहाना 11चा खेळ आता पाहायला मिळेल यानंतर की त्यांच्या समोर काय रणनीती करायची आहे. 9 चेंडू 13 धावांची गरज आहे. दोन्ही टीम्सचा विचार केला तर 1-1 विकेट गेली. फटका चांगला आहे. भावेशने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. डीपीएल सिक्सर. गरज आहे. मॅच खुली केली आहे भावेशने, कारण शंतनू पाटीलने धावा केल्या 30 या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये राकेशने धावा केल्या होत्या 39 मध्ये. त्याच्यावरती पाणी फेरलं जाईल का आता गोलंदाजच्या माध्यमातून, कारण गोलंदाजी फारशी चांगली होत नाहीये काव्या 11 टीमची. हे खेळाडू कक्ष आपण बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती.
थोडंसं आनंदाचं वातावरण आहे जिन्ना 11 टीम मध्ये, त्यांच्या खेम्यामध्ये. हा चेंडू उंच गेलाय, नाही फिल्डर करतायत काय. धावाच्या मिळतील 4, चौकार. ढिसे बघा बघा किती खुश आहे. शंतनू पाटील यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. त्यांना माहिती आहे 7 बॉलमध्ये 3. शुभम काय करत होते, कदाचित शुभमचा पाय सीमारेषेच्या बाहेर गेला. त्यांना असं वाटलं कदाचित मी पुढे असेन, आता सीमारेषेच्या बाहेर. लाईव्ह टेलिकास्ट असल्यानंतर दूध का दूध और पाणी का पाणी. फुल टॉस आहे, मॅच झाली आहे फिनिश आणि सामना जिंकलाय. तो पहिला सामना जिंकलाय जिन्ना 11 टीमने. डीजे कॉबे 11 अजूनही संधी आहे तुमच्याकडे. मॅन ऑफ द मॅच शंतनू पाटील. मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी आपल्या स्क्रीन वरती. पोलीस पाटील गजानन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आमचे टायगर गावचे पोलीस पाटील आहेत, तर या गजानन पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत शंतनू पाटीलला. शंतनू या मॅन ऑफ द मॅच. चला सुहाना 11 फिल्डिंग लवकर लावा प्लीज. सुहाना 11